खूप मोठी गोष्ट आहे, कारण इथली आयोजन नियोजन म्हणजे तालुक्यामध्ये असं नियोजन आयोजन कधीच बघायला भेटत नाही की अभिजात ऐंशेत म्हणजे पहिल्यापासून मी पप्पांपासून ऐकत आलोय की अभिजात ऐंशेत म्हणजे किती मानाची स्पर्धा होती. म्हणजे ते पण यायचे इथे खेळायचे आणि मी पण आज त्यांच्या ग्राउंडवर खेळतोय, त्याच्यामुळे मला पण असा इथे खेळताना खूप अभिमान वाटतो. नक्कीच बेस्ट ऑफ लक नेक्स्ट ग्राउंडसाठी. तर नक्कीच पिंपळासंघ इथे यायचा आपल्या पूर्वीच्या काळी देखील आपण पाहतो. पिंपळासंघ देखील पूर्वी देखील तेवढा बलवान संघ गणला जायचा आणि आज देखील ते तेवढे पाहून त्यांची ताकद दाखवत आहेत. धन्यवाद. तर आपण पुन्हा जाऊयात निखिल वाकडे सरांकडे या पुढच्या सामन्याचं धावतं पण ऐकण्यासाठी. चला, कोणे 11 आणि जांभळ्याचा पाडा दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की आज अतिरिक्त 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. कोणे संघ इथे प्रथमतः नाणेफेक जिंकला आणि त्यांनी स्वीकारले ते क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जांभळ्याच्या पाडा संघाला प्रथम त्यांनी फलंदाजी करता आमंत्रित केलं. गोलंदाजीला सुरुवात होते. पहिलं षटक ओव्हर द विकेट निघालाय. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका सजवायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. महेशला तुम्ही सध्या क्रीडांगणावरती पाहताय. टेनिस क्रिकेट विश्वातलं एक फार मोठं नाव आहे. महेश जाधव म्हटल्यानंतर 2021-22 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आजही आठवते. या खेळाडूनं अत्यंत ऐतिहासिक खेळी अनेक क्रीडांगणावरती केल्या. तोच महेश जाधव, कोण्याचा सुपरस्टार, सध्या मैदानाच्या आतमध्ये. शॉट मिडविकेटमध्ये पहा. 30 यार्डचं जे बंदिस्त लिमिट आहे क्षेत्ररक्षणाला त्याचा वापर करतो इथे खेळाडू देखील. एक सिंगल, एक धावसंख्या जी धाव फलकावर जोडली गेली आहे. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की हा आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष आपल्याला आठवावा लागेल. या महाराष्ट्राकरता, त्या मुंबईकरता 107 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान देखील आपल्याला आठवावं लागणार आहे. बॉल तयार. महेश जाधव ओव्हर द विकेट, बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फ्लाइंग स्लिपमध्ये. एक सिंगल इथून मात्र अधोरेखित केली जाईल आणि या सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 या अंकावर. 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. सावध पवित्रा जांभळ्याच्या पाडा संघानं इथून मात्र निश्चितच सावध पवित्रा घेतलाय. ठाऊक आहे कोणे संघ बलवान संघ आहे. त्यांच्या विपक्षात खेळताना आपल्याला विचारपूर्वक क्रिकेट खेळावं लागणार आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. इथे पहा इनफिल्डच्या डोक्यावरून फटका सजवला आहे. मिड विकेटमध्ये डीप झोनमध्ये राकेश स्वतः तैनात आहे. राकेश आणि महेश ही जोडी आहे ना, कोणे संघाला सातत्यानं मोठं नाव या वाडा क्रिकेटमध्ये प्रस्थापित करून देण्याकरता या 2 खेळाडूंची भरपूर मोठी मेहनत आहे. षटकातला 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिलं षटक महेश जाधव आदळतोय. विशाल आणि प्रज्वल ही जोडी क्रीडांगणावरती आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेऊन पहा इथे पुन्हा एकदा फ्लाइंग स्लिपमध्ये तुतुमिमीचा खेळ क्रीडांगणावरती आणि इथे परतावं लागणार आहे फलंदाजाला. धावचीची संधी निर्माण झाली आणि विकेट नंबर 1चं पतन. कॉलिंग फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि त्याचा थोडीशी उणीव, त्याची कमतरता इथे मात्र जाणवली. बॅट्समन आउट. 5 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे फक्त 3 या अंकावरती. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. चला स्पीडअप करा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज तयार. ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडूला फाईन लेगचं क्षेत्र इथून मात्र निवडलंय. बॉल चाललाय 4 धावांसाठी आणि इथे आलाय दमदार फटका. चौकारामध्ये कन्वर्ट केलाय फटक्याला आणि याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे ती तब्बल 7 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हितेश आलेत. हितेश आणि त्याचा साथीदार विशाल, कारण प्रज्वल बाद झाले. धावचीची संधी निर्माण झाली. कोऑर्डिनेशन फार परफेक्टली इम्प्लिमेंट करतायत तिथे कोणेकर आणि निश्चितच व्यावसायिक खेळाडू देखील या कोणे संघाचा प्रभाग आहेत. त्यामुळे हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. आदरणीय निलेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक यंग डॅशिंग डायनामिक युवा नेतृत्व तथा पालघर ठाणे जिल्ह्यातील राजकीय पटलावरील एक फार मोठं नाव सन्माननीय आदरणीय
निलेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. वेलकम वेलकम सुस्वागतम. माननीय निलेशजी भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. TDC बँकेचे संचालक, आपलं हार्दिक स्वागत. निलेशजी भोईर साहेब सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफी 2025 ला निमंत्रणा मान देऊन भेट देत आहेत. डॅशिंग स्मार्ट पर्सनॅलिटी, वेलकम. फटका पहा, प्रॉपर कनेक्ट केलाय निलेश भोईर साहेबांचं हे स्वागत. या फटक्यानं बॉल चाललाय एक टप्प्या अखेर ओव्हर द रोप. चौकार, 4 धावा आणि याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 11 या अंकावर. अकरा या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलंय. दुसरं षटक जे प्रगती पथावर आहे. आमचे आदरणीय प्रवीण काका, अत्यंत जबरदस्त कोऑर्डिनेशन सुरू आहे. प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं नजर आहे आणि हीच खरं तर इथल्या आयोजनाची खूबी आहे. लोअर फुलटॉस होता, हलक्या हातानं स्टिअर केलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि पहा तरबेज क्षेत्ररक्षण आहे. कोनेकर सध्या ताकदवान क्रिकेट दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 11 या धावसंख्येवर. आदरणीय भावेशजी धामडे साहेब देखील या ठिकाणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखा कुडूसचे प्रबंधक इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फलंदाज तयार. इथे पहा इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये आणि डीप मधून वेगानं आले क्षेत्ररक्षक. त्यानंतर 2 धावा अक्षरशः चित्यासारख्या क्रीडांगणावरती तैनात केल्या गेल्या. 20.12 मीटरची विकेट अत्यंत वेगानं कापतायत दोन्ही खेळाडू आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचली 13 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करत असताना जांभळ्याचा पाडा हा संघ आणि सावध पवित्र्यानं सुरुवात झाली आहे सकाळच्या सत्रातच. लोअर फुलटॉस होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ताकद दाखवली आहे खेळाडूनं. प्रेझेन्स ऑफ माइंडचा कमालीचा वापर आणि इथे अत्यंत चपळाईनं टिपलाय झेल. फलंदाजाला इथून परतावं लागणार आहे. टीम जांभळ्याचा पाडा आणखीन एका संकटाचा सामना ते करतायत. विकेटचं झालंय पतन आणि चौथ्या बॉलवर मात्र सफलता मिळाली आहे. 13 धावा ज्या धावफलकावर आहेत. क्रिकेट आहे ना, फार मोठा खेळ आहे खरं कदाचित. म्हणजे जीवनाचं साधर्म्य शिकवणारा हा खेळ आहे. निश्चितच जसे अपडाऊन्स तुमच्या जीवनात येत असतात, म्हणजे कधी कधी आपला सुवर्ण काळ सुरू असतो आणि मध्ये अचानक कधीतरी आपल्याला खास खळग्यातून देखील प्रवास करावा लागतो. कदाचित क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला जीवनाचं सामर्थ्य कसं वाढवलं पाहिजे हा खेळ तुम्हाला अविरत प्रेरणा देतो आणि त्या गोष्टी इथून मात्र जांभळ्याचा पाडा संघाला शिकाव्या लागणार आहेत. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल घेऊन गुडलेन टू गुडलेन गोलंदाजी होते. चांगला बॉलला इथे एक्झिक्यूट केलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 1 मोर डॉट बॉल. 5 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. धीरज बेलकडेला तुम्ही इन ॲक्शन पाहतायत. मागच्या 2 वर्षांमध्ये या खेळाडूनं ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला, म्हणजे अंडर-19 मध्ये त्याला खेळताना आपण पाहिलं. वाडा क्रिकेटमध्ये एक मोठी ताकद त्यानं दाखवली आणि तदनंतर पुन्हा पहा आता व्यावसायिक क्रिकेटकडे वळलाय. चांगली गोलंदाजी होते. इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका हवेमध्ये. 2 खेळाडू पाठलाग करतायत चेंडूचा आणि पहा धावा इथे कंप्लीट केल्यात त्या 2 आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 15. कदाचित क्रिकेट करता फार मोठा अवघड दिवस होता. 15 ऑक्टोबर 2013 ज्यावेळी वानखेडेवरनं शेवटचा निरोप घेतला गेला. सचिन रमेश तेंडुलकर प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये डोळे प्रत्येकाचे पाणावलेले होते. अनेक वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष म्हणजे एका मराठी माणसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभा केलेला एक दर्जा आणि त्याची गुणवत्ता त्याला कुठेतरी निरोप पूर्ण क्रिकेट विश्व देत होतं. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन 15. लॉस ऑफ 2 विकेट. महत्त्वपूर्ण 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. आपण वळूयात सूरज पाटील यांच्याकडे, जिथे धुरंधर 2 व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती. अभिजात क्रीडा मंडळ टेनिस क्रिकेट स्पर्धा जी महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे, या स्पर्धेला निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालेले व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी, माननीय TDC बँकेचे संचालक निलेशजी भोईर साहेब यांचं स्वागत आणि सत्कार अभिजात क्रीडा मंडळाच्या वतीनं धनाजी ठाकरे साहेब यांना विनंती करतोय की आपण निलेशजी भोईर साहेबांचा स्वागत आणि यथोचित सन्मान करायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देणारं व्यक्तिमत्व, TDC बँकेचे संचालक, डॅशिंग पर्सनॅलिटी, क्रीडा प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे, निलेशजी भोईर साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर या ठिकाणी केला जात आहे.
माजी उपाध्यक्ष TDC बँकेचे आदरणीय निलेशदादा भोईर साहेबांचा सत्कार होते. सन्मान चिन्ह पुष्पबुके शाल परिधान करून आपलं ऐंशेत गावाच्या वतीनं अभिजात क्रीडा मंडळच्या वतीनं हार्दिक स्वागत. तदनंतर भावेशजी पाटील ब्रांच मॅनेजर कुडूस भावेशजी धामणे यांचं स्वागत आणि सन्मान प्रथमेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफीमध्ये सन्मान केला जात आहे. सन्मान चिन्ह मायेची शाल आणि पुष्प बुके देऊन कुडूस TDC ब्रांचचे मॅनेजर भावेशजी धामणे सर, आमचे बिलोजी गावाचे भाऊजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. थँक्यू. खोलवर टप्प्याचा बॉल होता ज्याला अक्षरशः बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटमध्ये, जिथून एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. तुम्ही पाहतायत आम्ही ऐंशेतकर चषक, एक भव्य दिव्य आणि अत्यंत दिमागदार क्रीडा स्पर्धा ज्या क्रिकेटच्या पटलावरील, आणि हे फार महत्त्वाचं आहे की तब्बल स्पर्धेचं जे पारितोषिक आहे ते 51,000 रुपयांची रोख रक्कम आहे. आणि ही स्पर्धा आपल्या वाडा तालुक्यातील खेळाडूंना प्रेरणादायी ठरते आहे, कारण इतक्या मोठ्या रकमेचं पारितोषिक असणारी स्पर्धा जी फक्त वाडा तालुक्याकरता मर्यादित आहे, म्हणजे इथून निश्चितच त्यांना प्रेरणा मिळावी. वाडा क्रिकेटला कुठेतरी एक निश्चितच विकसित स्वरूप. आणखीन फटका चांगला आहे, ऑनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, संघर्षाचा शंखनाद करत चेंडू 6 धावांकरता षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. आणि याच षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 24 या अंकावर. या खेळाडूवर शुभमवर इथे आक्रमण चढवलं गेलं आणि ताकदवान खेळाडू आहे. सौरभला तुम्ही क्रीडांगणावरती पाहतायत, त्याचा साथीदार विशाल जो सलामीवीर बनून आलाय तो देखील या क्रीडांगणावरती तग धरून बसलाय. बॉल तयार, ओव्हर द विकेट. चांगली कमबॅक कसा असू शकतो क्रिकेटमध्ये हे दाखवलंय. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. इथे वार पलटवार हे होत राहणार आहेत आणि क्रीडा विश्वातील एक चांगली स्पर्धा तुम्ही सध्या पाहतायत. एक खरं तर जर आपण विचार केला तर याच मौज वाडा परिसरातील एक संघ आहे. दुसऱ्या संघाचा विचार केला आपण तर एक खानिवली परिसरातील संघ आहे. म्हणजे 2 विभागांचा संघर्ष सध्या शिगेला पोहोचलाय. बॉल तयार, ओव्हर द विकेट. फटका पहा, थोडासा लेट कनेक्ट झालाय मिड विकेट मध्ये. समीर होते, व्हॉट अ कॅच, इट्स अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल, एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट्स पुटेड बाय मिस्टर समीर. अत्यंत देखणा झेल त्यानं टिपलाय. अनेक मोठी परिभ्रमण कक्षा त्यानं काबीज केली. भरपूर धावला तो आणि त्या बॉलपर्यंत पोहोचून अचूक झेल टिपलाय. कोणी संघाला एक मोठी बाजू दिली आहे आणि एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना कसा असू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण इथे समीरनं पेशकश केलं. बॅट्समनला परतावं लागणार आहे. फलंदाज आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आतिश जो दाखल झालाय. खरं तर जांभळ्याच्या पाडा संघानं कमीत कमी इथे 51 धावा जर जमा केल्या तर गोलंदाजीचा तोफखाना या जांभळ्याच्या पाडा संघाकडे. आदरणीय युवराजजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आपण. पण जे क्रीडा विश्वात ऐंशेतकर पुढे आहेतच, परंतु साहित्य क्षेत्रामध्ये देखील ऐंशेत गावानं जे नाव अत्यंत उच्चांकीनं गाठलंय त्यामध्ये एक या व्यक्तिमत्वाचं देखील मोलाचं योगदान आहे. बॉल स्टिअर केला, बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स इक्विनॉक्समध्ये. समीर त्या क्षेत्रात वेगानं पोहोचले आणि जिथून एक सिंगल कन्वर्ट केली गेली. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 3 षटकांचा खेळ संपला आणि स्कोर मूव्ज ऑन 25. बरेचसे जुने क्रिकेटर्स इथे उपस्थित आहेत. म्हणजे अशी परिस्थिती होती लॉर्ड्सवर की कदाचित भारतीय संघाला तिथं पोहोचण्याकरता देखील संघर्ष करावा लागला आणि वेस्ट इंडिजचा दबदबा होता. म्हणजे 1975ला ज्यावेळी पहिला विश्वचषक वेस्ट इंडिजची सिरीज चालू झाली होती, तिथून नंतर पुन्हा एकदा ते 79 देखील जिंकले आणि 83चा सर कपिल देव निकंज तिथं एक चिवट आणि अत्यंत तिखट माणूस एक भारतीय उभा होता ज्यानं 25 जून 1983ला कमाल केली. आणि वेस्ट इंडिज म्हणजे अत्यंत मातब्बर खेळाडूंना त्या क्रीडा विश्वात परास्त करत जेव्हा पहिल्यांदा भारत जिंकला आणि मग प्रत्येक भारतीयाची सन्मानानं आदरानं मान फुलून यावी किंवा सन्मानानं तेच सांगतोय 25 झाल्यात, 25 त्याचीच हिस्ट्री सुरू आहे. नाही 25च झाल्यात, 25 इट्स अ फायनल. पूर्ण अनालिसिस सांगू का? हां, षटकारानंतर एक डॉट बॉल आलाय, तदनंतर एक विकेट आहे आणि तदनंतर एक सिंगल. बघा जे काही आहे, हा पहिलाच बॉल वाईड आहे, तो ऑथराईज त्याची गणती देखील आहे. बघा सगळं पारदर्शक आहेत, कोणत्याच खेळाडूवर अन्याय होणार नाही. कॅल्क्युलेशन सगळे तुम्ही निश्चितच पाहू शकता. चला स्पीडअप करा, वेळ फार कमी आहे.
निश्चितच गोलंदाजी मार्कवर वन्स अगेन दुसऱ्या कोट्यातलं त्याचं षटक फेकण्याकरता आलाय धीरज बेलकडे, जो कोणे संघाला इथून प्रमोट करतोय. बॅटची लिडिंग एज होती आणि यष्टीरक्षकाकडनं फार मोठी चुकी घडली आहे. अक्षरशः नॉकिंग साऊंड इथपर्यंत पोहोचला होता. धीरज बेलकडेला सफलता मिळण्याची संभावना होती आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. अत्यंत काटक क्रिकेटमधली काटकता इथे दाखवणं गरजेचं होती, परंतु यष्टीरक्षकाकडनं ती झाली आहे चुकी. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. प्रॉपर ब्लॉक पॉकेटचा वापर केलाय, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. त्यामुळे आमचे नामांकित पंच विजय बटाला सर इथून इशारा करतात. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. संघाची टोटल पोहोचली आहे ती 26. खरं तर ज्या दिवशी आपलं संविधान लिहून पूर्ण झालं आणि 26 नोव्हेंबर 1949 भारताचं सार्वभौमत्व लोकशाही ज्या दिवशी प्रस्थापित करण्यात आली, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालखंड, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथे मात्र पहा, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध चेंडू निघून जाईल अत्यंत वेगानं. बॉल चाललाय 4 धावांसाठी आणि जी गरज होती, इट्स अ मच नीडेड स्ट्रोक फॉर टीम कोणे, माफ करा जांभळ्याचा पाडा. आणि इथून मात्र या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 30 या धावसंख्येवर. मुंबई क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची मक्तेदारी आहे, रोहित शर्मा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळं बोलय ज्या खेळाडूनं प्रस्थापित केलं आणि त्याच खेळाडूचा आकडा सध्या इथे क्रीडांगणावरून धावफलकावरती येतोय. 30 धावा सध्या त्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. कोणे संघाच्या विपक्षात संघर्ष सुरू आहे. खानिवली विभागातील जांभळाचा पाडा या संघाचा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक टेनिस क्रिकेट लागलेला कदाचित हा फार मोठं ग्रहण आहे, म्हणजे आडव्या बॅटनं हे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न झाली आहे. डॉट बॉल. बॉल तयार. इथे आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांमार्फत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 माफ करा 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 32 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. म्हणून समालोचन कक्ष आणि गुणलेखक हे सगळे इथे शांतता पाहिजे, तर या सॉफ्ट डिसमिसल घडणार नाहीत. इथे बॉल तयार. बॅटची कडा आणि आता जिथे चुकी होणं नाही, कोणे संघाला मिळेल आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. विकेटचं पतन. संघाची टोटल 32 या आकड्यावर असताना धक्का क्रमांक 3 इथून मात्र निघाला परतीच्या प्रवासाला. आकाश स्मृती मेट आणि साईराज कुडूस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. यानंतर टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. बी फास्ट. कुडूस संघ यानंतर तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. साईराज हे जे नाव आहे, कदाचित टेनिस क्रिकेट विश्वातलं आदरणीय धनंजयजी चौधरी साहेब त्यांच्या सुपुत्राच्या नावानं, म्हणजे अनेक वर्ष गेली, अनेक दशकं गेली आणि हे नाव सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये गाजत राहिलं. क्रीडा विश्वात जे बॅकअप दिलं गेलं, तर तोच संघ आता तुम्हाला खेळताना दिसेल यानंतर. फटका चांगला आहे समोर राकेश आणि पहा अंतिम क्षणी त्यानं हजरजबाबीपणा दाखवला. मैदानाच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन इज द मस्ट इम्पॉर्टंट, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचं लक्ष ते थोडंसं त्याची उणीव राकेशकडनं जाणवली जरूर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या धावसंख्येच्या मदतीनं 33. एक सिंगल कनेक्ट झाली आणि 33 धावा. 5 धावा जरूर रोखल्या गेल्या राकेशकडनं, परंतु जेल देखील होऊ शकला असता. धीरज बेलकडे थोडासा क्षेत्ररक्षकांकडनं बॅकअप मिळणं गरजेचं आहे गोलंदाजाला, त्याची उणीव इथे जाणवते. बॉल तयार. लेट कनेक्ट झालाय, मिस टायमिंग स्ट्रोक आणि महेश जाधव ज्याच्याकडनं मात्र घडली आहे चुकी. पुन्हा एकदा 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 35 ऑन स्कोर कार्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला आणि संघाची टोटल पोहोचली आहे ती 35 या धावसंख्येवर. नवीन गोलंदाज रोहन आलेत, जे कोणे संघाला इथून प्रमोट करतील. षटक क्रमांक 5.
सध्या वाडा क्रिकेटमधील आणखीन एक दमदार सामना तुमच्या भेटीला येईल. कुडूस विभागातील दोन नामवंत संघ जे एकमेकांच्या विपक्षात, एका बाजूला साईराज स्पोर्ट्स कुडूस आणि त्या विपक्षामध्ये मेट आई गावदेवी मेट अशा दोन धुरंधर संघांमध्ये पुढची लढत आहे. त्यामुळे प्रेक्षकांकरता फार मोठी मेजवानी असणार आहे. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, टिपलाय जेल आणि संपवला इथे आणखीन एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट, एका पाठोपाठ एक. हे गडी मात्र इथून नांगी टाकतायत आणि सध्या संकटांचा सामना करतोय तो जांभळ्याचा पाडा हा संघ. कमीत कमी 40 ते 50 धावा इथून उभ्या होणं गरजेचं आहे, कारण जांभळ्याचा पाडा संघ ही गोलंदाजीची फार मोठी ताकद या खेळाडूंकडे जरी असली तरी देखील एक फायटिंग टोटल त्यांच्या भात्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. 5वं षटक जे प्रगतीपथावर आहे. चला स्पीडअप करा बॅट्समन, आज वेळ नाही आपल्याकडे. कृपा करून विनंती आहे तुम्हाला, प्रत्येक संघाला देखील विनंती आहे, बी युटिलाइज युअर बेस्ट टाइम. फक्त 5 मिनिटांमध्ये तुमचं एक षटक संपलं पाहिजे, अन्यथा मग ज्या आपल्या 2 एक्स्ट्रा मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. सोशल मीडियावरून बरीच चर्चा होते, कमी षटकांचे सामने खेळवले जातात, परंतु खेळाडूंना एक विनंती आहे, तुम्ही खेळाडू इथे लवकर या, आम्ही 5 षटकांचे देखील अंतिम सामने खेळवू. वेळ फार महत्वाचा आहे. बॉल उडवलाय, राकेश समोर आहे, हातातनं जेल केली आहे, धरणीला दान. दुसरी चुकी राकेशच्या हातातनं होतीये. याच छोट्या छोट्या चुका ज्या आहेत कदाचित तुमच्या अपयशाचं कारण ठरू शकतात. असं म्हणतात ना की कधी कधी प्रतिस्पर्ध्याला हलक्यात घेणं हे फार महागात ठरू शकतं. म्हणजे एक छोटीशी मुंगी देखील हत्तीला त्रस्त करू शकते, आणि हीच गोष्ट आहे कदाचित क्रिकेटमध्ये देखील. कुठल्याच खेळाडूला कधी हलक्यात घेऊ नका. ऑन स्टिकच्या भरपूर बाहेर आहे, त्यामुळे पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आला. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. धावांची गती पोहोचली आहे 37. 37 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज रोहन सध्या ऑन ट्रॅक. क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता आणि त्याला अपयश आलंय जरूर फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न झाली आहे. 1 मोर डॉट बॉल. चेंडूंचा केस संपलाय तो मात्र 3. सध्या तुम्ही पाहतायत आम्ही ऐनशेतकर ट्रॉफी 2025चा, म्हणजे 2025ला गुड बाय करता करता एक भव्य दिव्य हे आयोजन. पुन्हा एकदा राकेश समोर आहे, आता जिथे चुकी होणे नाही. टिपलाय त्यानं एका अचूक फलंदाजाचा खेळ आणि संपवलाय त्याचा खेळ. डेफिनेटली 4थ्या बॉलवर बॅट्समन आउट. मनसे तालुका उपाध्यक्ष विश्वास रघुनाथ पाटील यांना विनंती, आपण सन्मान व्यासपीठावर यायचं आहे. अभिजात क्रीडा मंडळ आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. विश्वासजी रघुनाथ पाटील साहेब कोणे, मनसे तालुका उपाध्यक्ष, वेलकम. आमचे मेटचे एक उत्कृष्ट क्रिकेटर हर्षल भोईर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. बॅट्समन आउट. एका पाठोपाठ एक फलंदाज फक्त येतोय, हजेरी लावतोय आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतोय. कदाचित मोठ्या धावसंख्येकरता खेळाडूंना विकेटवर उभं राहणं आणि वेळ पाहून खेळ करणं फार गरजेचं आहे, परंतु इथे जांभळ्याचा पाडा संघ थोडासा संघर्ष त्यांच्या वतीनं जरूर झालाय. एकही फलंदाज नव्हता की ज्यानं मोठी पार्टनरशिप इथे उभी केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. विकेट हॅट्रिकचा सन्मान इथून मात्र रोहन प्राप्त करतील का, कारण विकेट हॅट्रिकसाठी हा बॉल असणार आहे. बँग ऑन द टो, हा लेग स्टिकच्या बाहेर आहे असा इशारा करतायत. पायचीतसाठी अपील देखील झाली. डेफिनेटली एक सिंगल इथून मात्र कन्वर्ट होईल. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ इथे संपला आहे. दोन्ही संघ नोंद घ्या. 38 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरता 39 धावसंख्येची गरज आहे. 39. चला आपण उपसरपंच अच्युतजी ठाकरे यांची उपस्थित. थँक्यू. आदरणीय अच्युतजी ठाकरे यांच्या वतीनं, या गावचे द्वितीय नागरिक तथा उपसरपंच महोदय त्यांच्या वतीनं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आमचे पदाधिकारी, त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार होतोय. आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम जांभळ्याचा पाडा आज खरं तर तुमचं
मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते. एकंदरीत 39 धावांचं लक्ष्य समोर छोटं जरी दिसत असलं तरी ज्ञानूसारखा गोलंदाज त्यांच्या भात्यामध्ये. जांभळ्याचा पाडा संघ इतक्या सहजासहजी या मॅचला सोडणार नाही हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 5 षटकांची लढत आहे आणि यानंतरची लढत मेट आणि कुडूस, सायराज स्पोर्ट्स कुडूस आणि मेट अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच सूरज सर, कुडूसचा जसा उल्लेख झाला, खरं तर सामाजिक क्षेत्रातील एक फार मोठं नाव, क्रीडा विश्वात देखील ज्यांची अदबीनं आपण निश्चितच प्रत्येक खेळाडूची विचारपूस, मग क्षेत्र कोणतेही असू द्यात, क्रिकेट, कबड्डी, खो खो, स्वर्गीय नुमानबाई पटेल यांना देवाज्ञा झाली. तर निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना देखील आपण आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करूयात. वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाजी करता सौरभच्या हातावर विश्वास दाखवलाय कर्णधारानं. 39 धावा ज्या धावफलकावर जोडणं गरजेचे असणार आहेत विजयाकरता. कोणे संघ, कोणे 11 कोणे मात्र इथून सुरुवात होती आहे उत्तरार्धाची. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं जांभळ्याचा पाडा संघाचा थोडासा संघर्ष झाला फलंदाजीच्या माध्यमातून, परंतु उत्तरार्धामध्ये आता त्यांना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर कोणेकर आम्हाला थोपवू शकतात तर मग आम्ही का त्यांना थांबवू शकत नाही 38 धावांवर. या काला इथून त्यांना प्रश्नांकित करावा लागणार आहे. तर आणि तरच कदाचित इथून ते यशप्राप्ती करू शकतील. चला स्पीडअप करा. 38ची बंदिस्त क्षेत्ररक्षणाची भूमिका तुम्ही सध्या पाहतायत. मॅचला होती सुरुवात. ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल, बॅटची कडा ओव्हर द हेड ऑफ द विकेट कीपर. बॉल अत्यंत वेगानं निघून जाईल बॅक ऑफ द एंडनं. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. आलाय पहिला नशिबाचा चौकार. चांगल्या सर्वोच्च ठेवणीतला एक बॉल गोलंदाजानं फेकला जरूर होता, परंतु नशीब बलवत्तर होते कोणे संघाचे, त्यामुळे अतिरिक्त उंची प्राप्त झाली चेंडूला. आणि जो चेंडू यष्टीरक्षकाच्या देखील डोक्यावरनं सरळ मागच्या झोनमधून म्हणजे आपल्या मुख्य फ्लेक्सला सलामी देत असताना इथे आला 4 धावा. सुरुवात झाली आहे चौकारानं. 39चा पाठलाग करतोय कोणे संघ. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. इथे पहा संभ्रमात्मक अवस्था निर्माण झाली होती. डबल माइंड झाले. ड्युअल माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा जो पवित्रा समीर नामदेनं घेतला होता, कदाचित द्विधा मनस्थिती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट करावा की हा चेंडूला सरळ सिली मिड ऑफमध्ये खेळावा, अशा या संभ्रमात्मक अवस्थेमुळे या चेंडूला इथून निर्धाव सांगता संपन्न झाली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा जोडल्या गेल्या 4. विजयाकरता 35 धावांची अजूनही गरज आहे. पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सौरभ पुन्हा एकदा निघालाय. ओव्हर द विकेट. फटका चांगला ऑन साइडला. समोर क्षेत्ररक्षक अचूकतेनं टिपलाय झेल आणि इथे धक्का क्रमांक 1 मिस्टर समीर नामदे हॅज टू डिपार्ट. ज्याला परतावं लागणार आहे पहिल्या विकेटचं पतन. चला नवीन बॅटर जरा वेगानं रवाना व्हा. थोडा स्पीडअप कराल. तुमचं सहकार्य मी प्रत्येक संघाला हात जोडून विनंती करतो की आज तुमचं सहकार्य आम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे अंतिम मॅचेस आहे ना, मग सोशल मीडियावरून बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवरून चर्चा होते की फायनल मॅच 3 ओव्हरची खेळवली, 2 ओव्हरची खेळवली. त्याला जबाबदार कदाचित खेळाडूच आहेत. कारण खेळाडू जर योग्य वेळी इथं पोचले आणि सकाळी जर अर्ली मॉर्निंग या मॅचेस स्टार्ट झाल्या, तुम्ही तुमचा वेळ सदुपयोगानं वापरलात तर मग सगळं काही शक्य आहे. नवीन बॅटर राकेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. महेश जाधव आणि राकेश जाधव या 2 खेळाडूंची चर्चा मागच्या अनेक वर्षांमध्ये म्हणजे 3 ते 4 वर्षात ज्या पद्धतीनं कोणे संघानं उंची गाठली ग्रामीण क्रिकेटमध्ये, या 2 खेळाडूंवर बरीचशी दारोमदार असणार आहे. बॉल तयार. सौरभ पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेटनं. लोअर फुल टॉस होता. अक्षरशः खोदून काढलाय बॉलला. स्ट्रेट डाऊन द विकेट. इन फ्रंट ऑफ द विकेट हा फटका सजवलाय, जिथून एक सिंगल कन्वर्ट होईल. आणि या सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 5 या अंकावर. राकेश जाधव आणि त्याचा साथीदार सलामीवीर महेश जाधव. आणि हा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी गांद्रेकरांचं ते भव्यदिव्य आयोजन आठवल्यानंतर त्या ट्रॉफीमध्ये घातलेला धुमाकूळ ही निश्चितच वाडा क्रिकेट करता ज्या खेळाडूची ओळख त्या ट्रॉफीनं प्रस्थापित करून दिली तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या समोर आहे सौरभ. ओव्हर द विकेट. न खेळणं पसंत केलंय. जज केलं बॉलला. प्रेडिक्शन पहा किती प्रॉपर आहे. व्हाईट बॉल. पंच बाळा पवार सर इशारा करतात. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते.
मी बऱ्याचदा म्हणतो की बँक बॅलन्स अगर कम होना तो खर्चे पे ध्यान देना चाहिए. तुमच्या खात्यात कमी पैसे आहेत आणि आधीच जर तुम्ही अशा स्वैर माऱ्यानं एक्स्ट्रा धावा गमावतायत, कदाचित तुमच्या संघाला तुम्ही बॅकफूटवर घेऊन येताय आणि तेच काम इथे सौरभ करतायत. परंतु कमबॅक करावा लागणार आहे. जे झालंय ते विसरून भविष्यावर विश्वास ठेवून इथे कमबॅक करावा लागणार आहे. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती बदलली आणि पहा आप बैल मुझे मार अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे पहा असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि तेच सध्या जांभळाच्या पाडा संघाच्या बाबतीत सुरू आहे. गोलंदाजाचं कौतुक जरूर मी करेन, परंतु क्षेत्ररक्षण अत्यंत खराब. इथे त्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा प्रतिस्पर्धी कोणे संघाला होतोय आणि याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 10 या अंकावर. बऱ्याचदा ग्रामीण क्रिकेटमध्ये ना हल्ली सराव करताना सुद्धा खेळाडू हे फक्त बॅटिंगला किंवा गोलंदाजीलाच महत्त्व देत आहेत. क्षेत्ररक्षणात थोडीशी कमतरता किंवा उणीव जाणवते आणि त्याचा फटका तुम्हाला निश्चितच ऑनगोईंग मॅचमध्ये देखील पाहायला मिळाला आहे. या षटकातला पुढचा बॉल आदरणीय श्रीकांतजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. हलक्या हाताने पहा, जशी मागणी तसा पुरवठा आहे आणि बिडबिकेटमध्ये एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 11. 11 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते सन्माननीय श्रीकांतदादा ठाकरे, त्यांचं मनपूर्वक इथे आपण सहर्ष स्वागत करतोय. विजयाकरता 39 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. अजूनही विजयाकरता 28 धावा ज्या गरजेच्या असणार आहेत. आणि यानंतरची जी लढत आहे, एका बाजूला गावदेवी मेट संघ आणि त्या विपक्षामध्ये साईराज स्पोर्ट्स कुडूस संघ, अशी लढत कदाचित ज्या मैदानानं ओळख दिली, या वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या किंवा पालघर टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार खेळाडू जो अर्षद मेमन आहे, याच ऐंशेतकरांनी 2007ला ती ओळख प्रस्थापित करून दिली, जिथे त्यानं अगदी पालघर परिसरातील जे नामांकित खेळाडू होते त्यामध्ये काही गुजरातमधल्या देखील खेळाडूंचा समावेश होता. परंतु या मॅच त्या 2007ला त्यानं या ग्राउंडवरती ठोकलेला 72 कदाचित ऐतिहासिकता निर्माण करून दिल्यात. इथे पहा, लॉंग ऑन मध्ये बॉलला उडवलंय महेश जाधव, मनगटातली ताकद दाखवतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 17 या अंकावर. 17 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्या हातानं पुन्हा एकदा पहा, बॉटम हँडचा वापर करतोय फलंदाज. अत्यंत वेगानं बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. आला इथे आणखीन एक दमदार स्ट्रोक. चौकार. साईराज स्पोर्ट्स कुडूस संघाचं इथे शुभागमन झालंय. लेजेंड क्रिकेटर लालू पटेल यांचं आपण इथे मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. वयाची अनेक वर्षे या टेनिस क्रिकेटला ज्या पठ्ठ्यानं बहाल केली ते गौतमजी पटेल, एक लेजेंड क्रिकेटर, त्यांचं मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये मोठा संघर्ष शिगेला पोहोचलाय जरूर. अक्षरशः विस्फोटकता काय असते ते मात्र इथे महेश जाधव दाखवतोय. लेट कनेक्ट झालाय थोडासा, म्हणजे बॉलचं डिलिव्हर्जन होण्याआधीच बॅट फिरली आणि वन मोर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होतीये. ज्ञानेश्वर जे गोलंदाजी करतायत, अगदी मोठा गोलंदाज आहे आणि त्याच्या विपक्षात चेंडूचा खेळ संपलाय तो मात्र 3. सुंदर गोलंदाजी. एक्झिक्यूट पहा, लेग कटर एक्झिक्युशन इथे केलंय. वन मोर डॉट बॉल बाय मिस्टर ज्ञानेश्वर. 4 चेंडूंचं सत्र संपलंय आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 21 या आकड्यावर. 21. शेवटचे 2 बॉल इथून शेष आहेत. बॉल तयार. ज्ञानेश्वर ओव्हर दी स्टंप्सने आलाय. एका पाठोपाठ एक तीच चूक महेश जाधव करत आलाय आणि कदाचित इथून मात्र 21 या धावसंख्येवर सीमित असणारी ही धावफलकाची परिस्थिती सध्या तुम्ही पाहताय. बॉल तयार. मिसकनेक्शन पाहायला मिळालं. टायमिंग प्रॉपर नव्हतं, त्यामुळे लॉंग ऑन मध्ये तरी देखील एक सिंगल कनेक्ट आणि याच सिंगलच्या सहाय्यानं एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन 22. 22 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. एलिगंटली इथे क्रिकेट प्रस्थापित करावं लागणार आहे टीम जांभळ्याचा पाडा संघाला देखील. तर टॉस बॉक्समध्ये आमंत्रित करूया मान्यवरांना टॉस करण्याकरिता. माननीय निलेशजी भोईर साहेब, प्लीज वेलकम टॉस बॉक्स. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. TDC बँकेचे माजी उपाध्यक्ष, त्यांच्यासोबत माननीय भावेशजी आपण सुद्धा यायचं आहे. TDC ब्रांच कुडूस मॅनेजर, प्लीज वेलकम.
अभिजीत दामने सर. अभिजात क्रीडा मंडळ ग्रँड फिनाले मेगा फायनलचा आजचा दिवस आणि आज एकापेक्षा एक बलाढ्य टीम मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. माननीय निलेशजी भोईर साहेब माजी उपाध्यक्ष TDC बँक क्रीडाप्रेमी यांचं आगमन झालेलं आहे टॉस बॉक्समध्ये. त्यांच्यासोबत कुडूस TDC बँक ब्रांच मॅनेजर भावेजी धामणे सर. एका बाजूला साईराज कुडूस टीम कॅप्टन, दुसऱ्या बाजूला पाहत आहेत आकाशमती मेट. मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळेल. टेनिसचा संग्राम. टॉस या ठिकाणी बघितला आपण तर टॉस जिंकलेला आहे साईराज कुडूस या टीमनं. आपण टॉस जिंकलाय, काय स्वीकारणार गौतमजी पटेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले. कुठपर्यंत रोखणार मनामध्ये काय? कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा, कारण आपण इंज्युअर्ड झालात, पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये येत आहेत. डॉक्टरनं क्रिकेट सोडायला सांगितलं, आपण डॉक्टरनं सांगितलं क्रिकेट मी खेळेन, तुम्ही खर्च किती बोला ते द्यायला तयार आहे. आणि आपली फिल्डिंग येते, आपण काय कशा पद्धतीने गेम प्लॅनिंग करणार? गेम प्लॅन चांगला करू. कुठूच संघ चांगला संघ आहे, बघू आता. दोन्ही संघ स्ट्रगल करतायत ट्रॉफीकरिता. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू, धन्यवाद सूरज. आणि वळूयात आपण इथे मैदानाच्या आतमध्ये. महेश जाधवचा विकेट या मॅचमधला टर्निंग पॉईंट ठरू शकेल का? परंतु आधीच धावसंख्या कमी आहे आणि त्यात आपण पाहतो की मोठ्या धावसंख्येचा सुपर बॉलिंग कमबॅक पहा किती तरबेज केला या खेळाडूनं. वन मोर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न झाली आहे. तिसरं षटक. संघाची टोटल जर आपण पाहिली, कोणे स्पोर्ट्स कोणे पोहोचलाय एकंदरीत 22 या अंकावर. विजयाकरता पाठलाग सुरू आहे 39 या धावसंख्येचा. अजूनही 17 धावा ज्या गरजेच्या असणार आहेत. बॉल तयार. ओव्हर द स्टम्प्स. कमी गतीचा बॉल ज्याला उडवलाय धीरजनं ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरमध्ये, जिथून एक सिंगल. आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 23 या अंकावर पोहोचली आहे. यानंतर एका बाजूला गावदेवी मेट आणि एका बाजूला साईराज स्पोर्ट्स कुडूस. आदरणीय धनंजयजी चौधरी साहेब त्यांच्या सुपुत्राच्या नावानं खेळणारा हा संघ. समोरची बाईक आहे बोर्ड जवळ लावलेली, कोणाची आहे ती? काढा तिथनं, संपूर्ण चमकते. समोरची बाईक लावलेली आहे बोर्डाजवळ, पूर्वेच्या बाजूला बोर्ड जवळ 2 मंडपाच्या मध्ये जी बाईक कोणी लावलेली आहे ती तिथनं काढा, तात्काळ काढा. होत आहेत आणि त्यामुळे खेळाडूंना त्याचा त्रास होतो. संघाची टोटल पोहोचली आहे या षटकाराच्या मदतीनं 29 धावा, 29. 10 धावसंख्येची एकंदरीत गरज असताना पुन्हा एक चौकार आलाय. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतरच्या ज्या लढतीसाठी आपण पाहतो की प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेत, कारण एक मोठा थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये एका बाजूला कुडूस आणि एका बाजूला मेट. लेजंड क्रिकेटर, वाडा टेनिस क्रिकेटमधील एक अत्यंत नामवंत खेळाडू आदरणीय योगेश चौधरी सर, तुमचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. ज्या खेळाडूंनी स्वतःचं आयुष्य या क्रिकेटला दिलंय त्या खेळाडूंचा सन्मान होणं फार गरजेचं आहे. इथे फटका पहा ऑन साइडला, महेंद्रसिंग धोनी स्टाईल, खेळ खलास. राकेश जाधवच्या बॅटमधून हा विजयी षटकार. सामना जिंकलाय इथे कोणे स्पोर्ट्स कोणे संघानं. तुमचं मनपूर्वक आपण करूयात अभिनंदन. आणि कुडूस संघाचे मंचाशी संपर्क साधावा. आपलं रजिस्ट्रेशन झालं नाही.